शेतकीची पदवी घेतल्यानंतर शेती करण्याकडे अतिशय कमी लोकांचा कल असतो, पण शेतकीची पदवी आणि पोलीस खात्यातील चांगली नोकरी मिळाल्यानंतर ते सोडून पुन्हा शेतीत पाय रोवल्याचं उदाहरण क्वचितच पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या सोनकसवाडीच्या स्वाती शिंगाडेंनी मात्र कृषी क्षेत्रात फुलशेती उद्योजिका होण्याचं यश मिळवलंय. आज शेतीमुळे एका सुपर क्लास 1च्या पगारी इतकं उत्पन्न आपल्याला मिळत असल्याचं त्या अभिमानानं सांगतात. पॉलीहाऊसमधील फुलशेतीतून त्यांनी 18 ते 19 महिलांना रोजगार दिलाय. त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण पुणे जिल्ह्यातल्या सोनकसवाडीला जाणार आहोत. मला माझं कौटुंबिक सगळं सांभाळून, जबाबदाऱ्या सांभाळून मला माझं अस्तित्व टिकवायचं होतं, म्हणून मी ह्या कृषी क्षेत्राकडे वळाले. स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडून अस्तित्व टिकवण्यासाठी कृषी पदवीधर असलेल्या स्वातीताईंनी शेतीची धुरा हाती घेतली आहे. MSc ॲग्रो नंतर कृषी आणि पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कामकाज केल्यानंतर स्वाती शिंगाडेंनी शेतीत पाय रोवण्याचा निर्धार केला. आपल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी त्यांनी 2007 साली शेती करायला सुरुवात केली. ज्या क्षेत्रामध्ये मला समाधान मिळेल, पैसा मिळेल आणि माझ्याबरोबर काही कुटुंबांचं मी उदरनिर्वाह करू शकेल, हा माझा यामध्ये पडण्याचा एक उद्देश होता. ॲग्रीचे MSc ॲग्री झाले असल्यामुळे एक तो बेस होता की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आपल्या शिक्षणाचा पण आपण कुठेतरी उपयोग करून घेऊया, म्हणून मी या क्षेत्रामध्ये वळाले. हे करत असताना सुरुवातीला सर्वांनी वेड्यात काढलं की एवढं चांगलं पद सोडून आता ही शेती करून काय दाखवणार आहे. खरं पाहिलं तर मला समजत नाही की कृषीप्रधान देश असून सुद्धा शेतीकडे दुय्यम दर्जाने का बघितलं जातं. मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं त्यावेळी सुद्धा मला सगळे म्हणले BSc ॲग्री करून काय करणार किंवा MSc ॲग्री करून काय करणार. शेती म्हणजे त्या वेळेपासून आमच्यावरती बिंबवलं गेलं होतं की शेती हा दुय्यम, पण मनामध्ये कुठेतरी एक इच्छाशक्ती होती की आपण हे करायचं. आणि मग लग्नानंतर तर वातावरणच असं झालं की कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा महत्त्वाच्या होत्या आणि करिअर स्वतःचं करणं पण महत्त्वाचं होतं. मग मला हीच एक संधी सापडली आणि मग मी माझी इच्छा पूर्ण केली. स्वाती शिंगाडेंची घरची 7 एकर शेती आहे. ही सगळी कोरडवाहू असल्यानं त्यामध्ये पाण्याची सोय करावी लागली. त्यानंतर या शेतीत पॉलीहाऊसमधील फुलशेती करण्याचं स्वातीताईंनी ठरवलं. प्रश्न आला की तू याच्यामध्ये काय करणार आहे, तर मग पॉलीहाऊस हा एक पर्याय होता त्याच्यासाठी. याला खूप सुपीक जमीन वगैरे लागत नाही, कारण आपण माती बाहेरून आणतो. तर याच्यामध्ये मग मी पॉलीहाऊसची निवड केली. 1 युनिट जेव्हा केलं त्यावेळी बाकीच्या क्षेत्रामध्ये माझं काहीच नव्हतं. मग मी हळूहळू ते सिंचनाखाली आणलं. आज 25 एकर जमीन आहे, परंतु फक्त 13 ते 14 एकर आमची सिंचनाखाली आणलेली आहे. बाकीची मी करते, म्हणजे माझे चालू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग. आज पॉलीहाऊस केलं मी. याच्यामध्ये साधारण पाण्याचं व्यवस्थापन करायला मला आमच्याकडे विहीर एक होती, मग आम्ही बोरवेल घेतलं. आणि उन्हाळ्यामध्ये विहिरीला पाणी कमी पडतं, परंतु बोरवेलनी साथ दिल्यामुळे प्रोजेक्ट चांगला रन होतोय. पॉलीहाऊसमधील फुलशेती करताना त्यांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोलाची मदत मिळाली. NHM अंतर्गत त्यांनी पॉलीहाऊसची उभारणी केली. सुरुवातीला त्यांनी 10 गुंठ्यात पॉलीहाऊस सुरू करून फुलशेतीची लागवड ते मार्केटवरील प्रत्येक टप्प्याचा सगळा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना कॉर्नेशनच्या फुलांची शेती जास्त फायद्याची वाटली. मग टप्प्याटप्प्यानं त्यांनी शेडची संख्या 10 पर्यंत वाढवली. आज त्यांच्याकडे 1 हेक्टर क्षेत्रावर गुलाब, कॉर्नेशन आणि जरबेराची लागवड आहे. दोन शेड केले होते. त्यानंतर त्यांनी हळूहळू या शेड वाढवत गेले. कृषी विभागामार्फत 2 शेडसाठी या अनुदान देण्यात आले आहे आणि त्यांनी स्वतः यामध्ये खूप इंटरेस्ट दाखवत असताना इतर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात आणि इतर शेतकऱ्यांमध्ये देखील ही संकल्पना हे व्हावी ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. अभिनव प्राप्ती अशा नावाने क्लब, शेतकरी फार्मर्स क्लब चालू केला आहे आणि त्या अंतर्गत ते नवीन या भागातील आणि इतर राज्यातील प्रशिक्षणार्थींना या ठिकाणी 3 दिवस 5 दिवसाचं 1 आठवड्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना त्यामार्फत ह्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती दिली जाते. स्वातीताईंनी फुलशेतीत यश मिळवल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडे कुतूहलानं पाहू लागले होते. त्यांच्या शेतीला ते भेट देत होते. त्यांच्यासाठी स्वातीताईंनी फार्म्स क्लबची स्थापना केली. या क्लबच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि महिलांना एकत्र केलंय. त्यांना पॉलीहाऊसमधील फुलशेतीचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं राहण्यास त्या मदत करतायत.
मला असं वाटलं कुठेतरी ह्यांचा पण सहभाग, ह्यांना पण कुठेतरी एक आर्थिक स्थैर्य, शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचा सोर्स आपण त्यांना पण मिळवून द्यावा, की जेणेकरून एक शेतीकडे बघण्याचा व्ह्यू बदलेल. मी खूप मोठं काही नाही, पण फुलाची पाकळी एक छोटासा प्रयत्न सुरू केला आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी चालवलेलं हे पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे माझं. आणि इथे तुम्हाला 4 भिंतींमध्ये थेरॉटिकल माहिती दिली जाते, म्हणजे पुस्तकी ज्ञान तर दिलं जातंच, पण ॲक्च्युअल शेतकरी काय करतो, मला काय अडचणी येतात किंवा मला कुठे फायदा होतो, मला कुठे, म्हणजे सर्व मी त्यांना प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल सहित सर्व नॉलेज त्यांना इथे दिल्यामुळे एक समाधानाने शेतकरी कॉन्फिडंटली इथून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडतात आणि स्वतःचे प्रोजेक्ट उभे करतात. आज स्वातीताईंना 1 हेक्टर पॉलीहाऊसमध्ये महिन्याकाठी 5 लाख रुपयांच्या फुलांचं उत्पन्न मिळतं. त्यापैकी 2.5 लाख रुपयांचा खर्च वगळता 2.5 लाख रुपये शिल्लक राहतात. याच पैशातून बँकेचे हप्ते दिले जातात. या डोंगराळ भागामध्ये एका उच्च शिक्षित महिलेने या डोंगरावरती खडक फोडून अक्षरशः इथं हरितक्रांती केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 शेडचं त्यांनी नियोजन केलं होतं आणि ते चांगल्या प्रकारे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून त्याचे जवळजवळ त्यांनी 1 हेक्टरवरती मी 10 शेडमध्ये पण ते रूपांतर केलेलं आहे. तर त्यांनी इथं तुमच्या फार्मर्स क्लब, प्राप्ती फार्मर्स क्लब, अभिनव फार्मर्स क्लब या रूपाने इथं वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना तसेच वेगळ्या राज्यातील लोकांनासुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. चांगल्या प्रकारे त्यांना क्लासचं नियोजन केलं जातं. स्वातीताईंनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्याबरोबर कृषी पदवीधरांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या शेतावर कृषी पदवीधर तरुण आणि तरुणी प्रशिक्षण घेत आहेत. BSc ॲग्री झालेली मुलं प्रशिक्षण घेऊन जॉब करून स्वतःचा प्रोजेक्ट उभा करण्या इतपत स्टेबल झालेले आहेत. आज माझ्याकडे सुपरवायझर म्हणून काम करून 2-2, 3-3 वर्ष राहून स्वतःचे प्रोजेक्ट उभं केलेली मुलं मुली आहेत. मुलींना शक्यतो BSc ॲग्रिकल्चरला पाठवत नाहीत, पाठवलं तर अशा फार्म मॅनेजमेंटसाठी पाठवत नाहीत. पण तो कन्सेप्ट मी बदलला. एक शेतकरी महिला फार्मचं मॅनेजमेंट बघते म्हटल्यानंतर पालकवर्गही तयार झाला आणि माझ्याकडे BSc ॲग्री झालेल्या मुली प्रशिक्षणासाठी 1.5 वर्षाच्या कालावधीसाठी माझ्याकडे इथे रेसिडेन्शियल राहिल्या. त्यांनी सर्व पॉलीहाऊसचे मॅनेजमेंट पाहिले आणि आज स्वतःचे प्रोजेक्ट उभं करण्याची तयारी त्या करत आहेत. स्वातीताईंनी आपल्या फार्ममध्ये कॉर्नेशन, गुलाब आणि जरबेराची लागवड केली आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी एक विहीर आणि बोरवेल खोदली आहे. तर लोडशेडिंगच्या काळात वेळेवर पाणी देता यावं यासाठी त्यांनी 10,000 लिटरच्या टाकीची उभारणी केली आहे. दररोज फुलांची काढणी करून कटिंग आणि पॅकिंग केलं जातं. फुलांची विक्री पुणे आणि मुंबईच्या मार्केटमध्ये केली जाते. कार्नेशन, गुलाब आणि जर्मेराची इकॉनॉमी अर्थशास्त्र वर्षाचं सारखंच येतं. त्याच्यामधले इंटरकल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये थोडासा फरक राहतो. येथे कार्नेशनची लागवड करत असताना मी 13 व्हरायटीज माझ्याकडे आहेत. याच्यामध्ये रेड, व्हाईट, येलो, पिंक हे स्टँडर्ड 3 कलर मार्केटमध्ये चालतात. आम्ही इथून पुणे, मुंबई, हैदराबाद, गुजरात अशा ठिकाणी आम्ही फुले पाठवतो. परंतु आम्ही पुणे आणि मुंबईच्या व्यापाऱ्यांकडूनच बाहेरच्या स्टेटमध्ये फुलं पाठवतो, कारण पेमेंटची ते जबाबदारी घेतात व्यापारी लोक. आणि पुण्यामध्ये फुलं पाठवल्यानंतर आम्हाला 8 दिवसांनी बँकेमध्ये पैसे जमा होतात. शिंगाडे फार्ममध्ये आज जवळपास 19 महिलांना निश्चित रोजगार मिळालाय. या महिलांना त्या आठवड्याला पगार देतात. ह्या व्यवसायामुळे आम्हाला रोजगार मिळाला. दुष्काळ भागात अशा परिस्थितीत चांगलं वाटतं, म्हणजे इथं काम करायला कायमस्वरूपी परमनंट मिळालं. आम्ही डिसबडिंग करतो आणि पॅकिंग आणि महिन्यातून एकदा बेडखोले करतो आणि पत्तासुद्धा काढतो. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या हैदराबादच्या गौतमी या तरुणीला फार्म्स क्लबची माहिती मिळाली. त्यानंतर तिनं सुद्धा या क्लबमध्ये सामील होऊन पॉलीहाऊसमध्ये फुलशेती करण्यासाठी सोनकसवाडी गाठली. सध्या ती इथं प्रशिक्षण घेतीये. I stayed there 2.5 years and I did job also. Like, I don't have job satisfaction. That's why I resigned my job and I came here. And I read an article about Abhinav Pharma Club. So immediately I called to these people and I came here for training. Training is 3 days. Like, training is regarding flowers training and exotic vegetables and, cow shed, like animal husbandry. Regarding all these things, training will going on.
not only theoretical, practical knowledge also we are getting. स्वातीताईंना या कामात दैनिक सकाळ आणि दैनिक ॲग्रोवनची विशेष मदत मिळतीये. शेतीची पदवीधर असून सुद्धा ॲग्रोवन हा मोलाचा मार्गदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्लोरिकल्चरमध्ये उद्योजिका म्हणून काम करत असताना ॲग्रोवनची मला वेळोवेळी खूप चांगली साथ भेटते. ॲग्रोवनमुळे मी जरी शिक्षण घेतलेलं आहे कृषीमध्ये काम करत असले तरी परिसरामध्ये काही नवीन चालू घडामोडी चाललेल्या आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान कोणते आहेत या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ॲग्रोवन पोहोचलेलं आहे. ॲग्रोवनमुळे माझ्या स्वतःच्या घरामध्ये सकाळ माझी ॲग्रोवनपासून सुरुवात होते. कारण आज आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतोय तर काय कुठे चालू आहे आणि कुठले नवीन तंत्रज्ञान आले हे इतकं मोठं चांगलं माध्यम आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं. शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवनचा खूप मोलाचा वाटा आहे ॲग्रोवनचा. आज एवढं सगळं काम उभं केलं असताना केवळ पतीच्या साथीमुळेच आपल्याला यश मिळाल्याचं स्वातीताई सांगतात. पतींची एवढी मोलाची साथ आहे. इकॉनॉमिकली फायनान्शियली ते एवढे व्यवस्थित असताना सुद्धा ते मला कधीही म्हणणार नाहीत की तू कशाला रानवून फिरत असते आणि काय गरज आहे घरात मुलं सांभाळ, असं कधीही त्यांचं विचार नव्हते. आणि आज त्यांच्या सपोर्टमुळे मी एवढी गगनभरारी झेप घेऊ शकले. आज शेतीच्या भरवशावर स्वातीताईंनी जवळपास 18 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. शेती क्षेत्रात त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून नाव कमावलंय. त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित महिलांची कृषी क्षेत्राला मोठी गरज आहे. त्यांचं कार्य शेतीत येण्यास इच्छुक असणाऱ्या तरुण तरुणींना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. विजय मोरे, साम टीव्ही, बारामती.